कर्जत खालापूर विधानसभा काही दिवसात इलेक्शन लागणार आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिवालय उद्घाटन समारंभाचं कार्यालय ओपनिंग करण्यात आलं। कर्जत खालापूर कार्यालयाचे उद्घाटन सचिन व विष्णुताई भोंडेकर, सुवर्णताई जोशी, सुनील पाटील व अन्य, नितीन मोरे व अन्य शिवसैनिक मोठ्या प्रमाणात व तसेच खोपोली शहर अध्यक्ष देशमुख अन्य मान्यवर शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये या कार्यालयाचे उद्घाटन सचिन नायर व किशोरताई भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। याचा विशेष संघर्ष गेल्या अनेक दिवसांपासून, 2 वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावना आमच्या तमाम शिवसैनिकांनी होती आणि तो आनंदाचा क्षण आज नितीन सावंतजी असतील, सुनील पाटीलजी असतील, आमचे शहर प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि खरोखरच आनंद होतोय। या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे आज असा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिलाच गेला आहे, पण या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील, युवक असतील, या सर्व संघटनेने निर्धार केलेला आहे की हा फक्त आता शिवालय हा पक्षाचा कार्यालय मर्यादित न राहता हा आमदारांचं कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील। कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती त्यांना कार्यालय घेऊनच पळून गेलं आणि म्हणून त्यांना निश्चितपणे मताच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून गाडण्याचा निर्धार आज आम्ही या निमित्ताने करतोय। आणि तुम्ही बघितलं असेल की आता आमदारांना पण लिहावं लागतोय, फिक्स आमदार, म्हणजे त्यांनाही गॅरंटी नाही आहे म्हणून कार्यकर्त्यांकडनं बॅनर लावावं लागतोय। यातूनच आपल्याला हे स्पष्ट होईल का हवा कुठे चाललेली आहे। गेल्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून बोलणे सुरू आहेत, अंतिम स्तरावरती आहेत। काही जरी झालं तरी देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत। कर्जत असेल, धरण असेल, ते निश्चितपणे आपल्या पक्षाचा उमेदवार असावा असा निर्धार किशोरीताई असेल, मी असेल, पवन पाटीलजी असतील, गोयल साहेब माजी आमदार या सर्वांनी करण्याचं काम केलं आणि त्याला दुजोरा देण्याची भूमिका पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतल्यामुळेच अजून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक
वेगळं जोश निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून हा निवड फक्त कार्यालय नाही तर पुढच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये जनसंपर्क कार्यालय पण देखील राहणार आहे. फरक एक का परत एक ओके. ज्या पद्धतीने आम्ही योजलं होतं की हा कार्यक्रम म्हणजे उज्ज्वल भविष्यात होईल, पण हा कार्यक्रम आम्हाला ज्या विचार आम्ही केला होता त्याच्यापेक्षाही भव्य दिव्य झालेला आहे. एक त्याला जसं काही एखादे मेळावा कसा काय होतो त्या पद्धतीने हा कार्यक्रम आमचा पक्षप्रवेशाचा झालेला आहे आणि पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. जवळजवळ शिंदेगड आणि हे राष्ट्रवादी यांच्या गटातून जवळजवळ 150 लोकांनी आपल्याकडे आज प्रवेश केलेला आहे. आज हे उद्घाटन नसून मेळावा आहे आणि याचं आम्हाला खूप अभिमान आहे की नितीनदादा सावंत 100% निवडून येणार. हे जे आता जे सगळ्यांनी आपल्या याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे ते आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आमच्या सगळे शिवसैनिक सर्व कार्यकर्ते मिळून झटीने काम करणार नितीनदादांसाठी एवढंच आम्हाला सांगणं आहे आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे आज. धन्यवाद. आज आमच्या खोपोली शहरामध्ये शिवालय या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालंय. त्याच खूप मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले. जणू काही आजच्या ऑफिसच्या उद्घाटनाला मेळाव्याचं स्वरूप आलंय. आज जवळपास 5,000च्या जवळपास सगळ्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि काही जण तर स्वगृही परत आलेले आहेत. त्या मीटिंगमध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे उरणच्या माजी आमदार मनोहर शेठ जिल्हा प्रमुख असतील तर त्यांच्या आम्हा दोघांना काही दिवसापूर्वी उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी बोलवलं आणि दोन्ही मतदारसंघ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे आणि तुम्ही त्या ठिकाणी कामाला लागा असे स्पष्ट आदेश त्या ठिकाणी आम्हाला दिले आणि त्याच्याबद्दल मी सगळ्या मिटिंगमध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाशी संवाद करताना त्या आवर्जून अशी चर्चा ठिकाणी केली. ह्या संपर्क कार्यालयामधून मी कर्जत खालावकर विधानसभेचा संपर्क विज्ञान असं सांगतो की आता या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, आमचे तालुका प्रमुख यशवंत पिंगले, आमचे शहराचे प्रभारी प्रमुख संतोष देशमुख आणि युवा सेनेचे पंकज रुपवते आणि सर्वच आमची टीम तरी टीम या ठिकाणी खूप आनंदामध्ये या ठिकाणी काम करणार आहे. आपण पहिल्या संपर्काचं उद्घाटन होत असताना या ठिकाणी अनेक प्रवेश आम्ही या ठिकाणी शहरातल्या तालुक्यामध्ये घेतले आणि त्याचबरोबर याच ठिकाणी आम्ही नियुक्त्या देखील पाहिलं असेल आपण साऱ्या या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नियुक्त दिलं. काही त्या ठिकाणी माजी नगरसेवक आमच्यावर त्यांनी काम केलं ते या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला. रामशेठ वाघुले म्हणून आपल्याला माहिती असेल आज त्यांच्याबरोबर बरेचसे असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी आमच्या क्रांतीनगरहून बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश केला. आमच्या तालुक्यामधून बरेचसे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आणि सांगायला अभिमान वाटेल ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या संपर्क कार्यालयामध्ये प्रवेश केला आहे नक्कीच त्यांना किती या ठिकाणी कमतरता भासणार नाही अशाच पद्धतीचं आम्ही त्यांच्याकडं आमच्याने लक्ष ठेवून राहणार आहोत आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी संकल्पना आहे ते कोरोनासारख्या महामारीमध्ये साहेबांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राला सांभाळलं त्याच पद्धतीने आम्ही या कर्जत खालापूरमध्ये या मतदारसंघामध्ये संपूर्ण असणाऱ्या ह्या कार्यकर्त्यांची आमच्यामध्ये प्रवेश केला. प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करू एवढंच या मतदारसंघ सांगतो. या संपर्क कार्यालयामध्ये ज्या ज्या आता पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला ज्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यांना मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो.